the next function, verify Lagrange's mean value theorem for the function f of x equal to x plus 1 upon x for x belongs to 1 to 3. आता हे पॉलिनॉमियल फंक्शन नाही आहे, पण तरीही हे फंक्शन एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी एक्झिस्ट होणार नाही. फक्त एक्स इक्वल टू 0 साठीच हे फंक्शन एक्झिस्ट होत नाही. एक्स इक्वल टू जर 0 टाकला तर 1 अपॉन 0 या ठिकाणी येतो इन्फिनिटी. एक्स इक्वल टू 0 साठी हे फंक्शन एक्झिस्ट होत नाही. त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1, 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. त्याचा डेरिव्हेटिव्ह पण फक्त एक्स इक्वल टू 0 या एकाच पॉइंटला एक्झिस्ट होत नाही. पण एक्स इक्वल टू 0 ही व्हॅल्यू दिलेल्या इंटरवलमध्ये येते का? नाही. 1 पासून 3 पर्यंतच्या कुठल्याही व्हॅल्यूसाठी हे फंक्शन एक्झिस्ट होत आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण एक्झिस्ट होत आहे, कारण एक्स इक्वल टू 0 हा पॉइंट या इंटरवलमध्ये येत नाही. मीन्स वी कॅन से f of x is continuous and differentiable in the given interval. So here, as f of x and f dash x exist for all values of x in the interval 1 to 3. Therefore, first condition, f of x is continuous in the closed interval 1 to 3. And second condition, f of x is differentiable in the open interval 1 to 3. And hence, conditions for Lagrange's mean value theorem are satisfied. दिलेलं फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेल्या इंटरवलमध्ये प्रत्येक पॉइंटसाठी एक्झिस्ट होतात. पहिल्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होतील. कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर काय मग? देअरफॉर f of b minus f of a upon b minus a equal to f dash of c ही व्हॅल्यू फाइंड करायची. मग f dash of c इक्वल टू काय लिहिणार आपण? f of b, b ची किंमत या ठिकाणी 3 म्हणजे f of 3 मायनस f of a, a ची किंमत 1 f of 1 डिवायडेड बाय b मायनस a म्हणजेच b मायनस 1. a आणि b च्या व्हॅल्यू 1 आणि 3 येतल्या. f of b फाइंड करत असताना म्हणजेच f of 3 फाइंड करत असताना दिलेल्या फंक्शन मध्ये x इक्वल टू 3 सबस्टिट्यूट करायचा आहे. म्हणजेच 3 प्लस 1 अपॉन 3 मायनस f of 1 फाइंड करताना दिलेल्या फंक्शन मध्ये x इक्वल टू 1 टाकायचा आहे. 1 प्लस 1 अपॉन 1 डिवायडेड बाय 3 मायनस 1 ची व्हॅल्यू येईल 2. यामध्ये फर्स्ट ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन, therefore f dash of c equal to 3 plus 1 upon 3, 3 into 3 9, 9 plus 1 10 upon 3 minus
1 plus 1 upon 1. 1 upon 1 म्हणजे 1. 1 plus 1 is 2 divided by denominator 2. 10 by 3 minus 2 याचा डिनॉमिनेटर आपण 1 घेऊ शकतो. क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर 10 into 1 म्हणजे 10. 10 minus 6 म्हणजे 4 upon 3 divided by 2 इथे डिवाइड होईल. म्हणजे व्हॅल्यू काय येणार? सो हिअर f dash of c equal to 2 by 3 ही फर्स्ट व्हॅल्यू मिळाली. f dash of c equal to 2 by 3. त्यानंतर सेकंड व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी दिलेलं फंक्शन डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट f of x with respect to x. दिलेल्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर f dash of x काय होईल? x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. 1 मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. यावरून f dash of c ची किंमत काय लिहिता येईल? f dash of c म्हणजेच 1 मायनस 1 अपॉन c स्क्वेअर. x च्या जागी c सबस्टिट्यूट केला. दॅट इज इक्वेशन नंबर 2. दोन प्रकारे f dash of c फाइंड करायचा. एक या फॉर्म्युल्याने आणि एक डेरिव्हेटिव्हने. आणि या दोन व्हॅल्यू इक्वेट करायची. फ्रॉम 1 and 2 1 and 2 2 by 3 equal to 1 minus 1 upon c square. 1 upon c square लेफ्ट साईडला घ्या. 2 by 3 राईट साईडला. 1 upon c square equal to 1 minus 2 by 3. म्हणजेच 1 upon c square equal to 1 minus 2 by 3 क्रॉस मल्टिप्लाय 3 minus 2 म्हणजेच 1 by 3. 1 upon c square ची किंमत आली आहे 1 upon 3. दोन्ही बाजूंचा जर रेसिप्रोकल घेतला तर c स्क्वेअर इक्वल टू काय येईल? म्हणजेच c इक्वल टू प्लस ऑर मायनस √3 येईल. पण मायनस √3 ही व्हॅल्यू 1 आणि 3 च्या मध्ये येणं शक्य नाही. c इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? √3. √3 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 1.732. √3 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते 1.732. ही व्हॅल्यू 1 आणि 3 च्या मध्ये आहे की नाही ते पाहायचं. 1 आणि 3 च्या मध्ये आहे कारण 1.7 and therefore since √3 belongs to 1 to 3, c belongs to 1 to 3. आणि मग शेवटी काय लिहिणार? therefore Lagrange's mean value theorem is satisfied by the function. Lagrange's mean value theorem is satisfied.
म्हणजे यामध्ये मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाय होते की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं, फक्त पहिल्यांदा दोन कंडिशन्स कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबलच्या ॲज युजल रोल्स थेरम सारख्याच. एफ डॅश ऑफ सी ची किंमत दोन प्रकारे काढायची, एक या फॉर्म्युल्याने आणि एक डेरिव्हेटिव्हने. दोन व्हॅल्यू इक्वेट करून सी ची किंमत मिळेल. सी ची किंमत फक्त दिलेल्या इंटरवल मध्ये आहे की नाही ते पाहायचं. जर असेल तर थेरम सॅटिस्फाय होत आहे, जर नसेल तर थेरम सॅटिस्फाय होत नाही. ओके, यामधला थर्ड जो आहे तो तुम्ही ॲज ए होमवर्क कंप्लीट करा. क्वेश्चन फंक्शन दिलेलं आहे, त्यात एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 in the interval -11/7 13/7. आता हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, म्हणजे पहिल्या दोन कंडिशन तर आपण डायरेक्ट लिहू शकतो ॲज एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल फंक्शन, सो इट इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. नंतर फक्त एफ डॅश ऑफ सी ची किंमत फाइंड करताना ए ची किंमत -11/7, बी ची किंमत 13/7. फक्त यात काय करा, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए या व्हॅल्यू आधी सेपरेट फाइंड करा, म्हणजे कॅल्क्युलेशन थोडंसं सिंपल होईल. म्हणजे आधी फाइंड करायचं एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 13/7. यात एक्सच्या जागी 13/7 टाकायचं. नंतर एफ ऑफ ए फाइंड करायचं. एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ -11/7. या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी -11/7 सबस्टिट्यूट करायचा आणि या दोघांचा नंतर सबट्रॅक्शन घ्यायचं. या व्हॅल्यू आधी सेपरेट फाइंड करा आणि मग त्या फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होईल. काही प्रॉब्लेम होमवर्कला कंप्लीट करायचा या टाईपचा. नेक्स्ट क्वेश्चन काय मला लास्ट, फाइंड सी if Lagrange's mean value theorem is applicable for f of x equal to x into x minus 1 into x minus 2, x into x minus 1, x minus 2, x belongs to 0 to 1/2, x belongs to 0 to 1/2. यामध्ये लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम ॲप्लिकेबल आहे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, म्हणजे त्याच्या पहिल्या कंडिशन सॅटिस्फाय होतातच. त्या कंडिशन्स आपल्याला काही यूज पण करायचं नाही, म्हणजे ते फंक्शन डिफरन्शिएबल पण आहे, कंटिन्युअस पण आहे. ॲप्लिकेबल आहे हे गिव्हन असताना डायरेक्ट आपण काय घेऊ शकतो, एफ डॅश ऑफ सी ची किंमत एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. सो हियर ॲज Lagrange's mean value theorem is applicable for f of x, therefore f of b minus f of a upon b minus a equal to f dash of c. थेरम ॲप्लिकेबल आहे म्हणजेच f dash of c ची व्हॅल्यू आपण ही लिहू शकतो. मग यात f dash of c म्हणजेच f of b. f of b म्हणजे काय, f of 1/2 minus
एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0 अपॉन 1/2 मायनस 0. एफ ऑफ 1/2 म्हणजे दिलेल्या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी 1/2 लिहायचं आहे. 1/2 इंटू 1 मायनस 1/2 सॉरी एक्सच्या जागी 1/2 1/2 इंटू 1/2 मायनस 1 इंटू 1/2 मायनस 2. एफ ऑफ 1/2 फाइंड करताना दिलेल्या फंक्शन मध्ये प्रत्येक एक्सच्या जागी 1/2 लिहिला मायनस एफ ऑफ 0 फाइंड करत असताना प्रत्येक एक्सच्या जागी 0 सबस्टिट्यूट करायचा आहे म्हणजे 0 इंटू 0 मायनस 1 0 मायनस 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म येईल फक्त 1/2. आता यामध्ये पहिली टर्म 1/2 ॲज इट इज, दुसरी टर्म 1/2 मायनस 1 मायनस 1/2, तिसरी टर्म 1/2 मायनस 2 मायनस 3/2. पुढचा पार्ट तर 0च येणार आहे. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय म्हणजे एक 1/2 1/2 कॅन्सल, मायनस इंटू मायनस होईल प्लस 3/4 म्हणजेच एफ डॅश ऑफ सी इक्वल टू मिळाला 3/4. दिस इज सपोज इक्वेशन 1. ही झाली एफ डॅश ऑफ सी ची एक किंमत. दुसरी किंमत फाइंड करताना आपल्याला एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पण दिलेल्या फंक्शनचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला यू व्ही डब्ल्यू रूल वापरावा लागेल. त्याऐवजी जर ब्रॅकेट आधी मल्टिप्लाय करून घेतले ॲज एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे एक्स इंटू एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. एक्सने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू एक्स मायनस 2. पुन्हा हे राहिलेले दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय. आधी एक्सने मल्टिप्लाय केलं पहिल्या ब्रॅकेटला, एक्स स्क्वेअर मायनस एक्स आला. आता हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय, एक्स स्क्वेअर इंटू एक्स म्हणजे एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर इंटू मायनस 2 मायनस 2 एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू मायनस 2 प्लस 2x म्हणजेच एफ ऑफ एक्स येईल एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर प्लस 2x. हा झाला एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स काय येईल 3x स्क्वेअर मायनस 6x प्लस 2 आणि मग यावरून एफ डॅश ऑफ सी काय लिहिता येईल 3c स्क्वेअर मायनस 6 इंटू सी प्लस 2. लेट दिस इज इक्वेशन नंबर 2. आता यामध्ये इक्वेशन 1 मध्ये एफ डॅश सी आहे, इक्वेशन 2 मध्ये एफ डॅश सी आहे. दोन्ही व्हॅल्यू इक्वेट करा. therefore from 1 and 2 काय होईल इक्वेशन 1 आणि 2 वरून 3 इंटू सी स्क्वेअर मायनस 6 इंटू सी प्लस 2 इक्वल टू 3 अपॉन 4. थ्रूआउट 4 न मल्टिप्लाय करा म्हणजे फ्रॅक्शन एलिमिनेट होईल. 4 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल 3 इंटू 4 म्हणजे 12c स्क्वेअर मायनस 6 इंटू 4 म्हणजे 24c प्लस 8
इक्वल टू काय राहील 12c² मायनस 24c. तो 3 जर लेफ्ट साईडला घेतला तर मायनस होईल 8 मायनस 3 म्हणजे +5 इक्वल टू 0. आता हे सी या व्हेरिएबल मध्ये असणारं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून सी च्या किमती फाइंड करायच्या आहेत. आधी इथपर्यंत कंप्लीट करा. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन 12c² मायनस 24c प्लस 5 फॅक्टर्स पडतात का बघायचे. मल्टिप्लिकेशन 60 आणि ॲडिशन मायनस 24 फॅक्टर पडतात का. मग जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पडत नसतील तर क्वाड्रॅटिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 12c² मायनस 24c प्लस 5 इक्वल टू क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय असतो -b प्लस ऑर मायनस रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन यामध्ये a ची किंमत 12, b ची किंमत -24 आणि c ची किंमत 5. हे लिहायची आवश्यकता नाही पडायला पाहिजे, फक्त लक्षात येण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग त्याच्या फॉर्म्युलानुसार हे सी मध्ये क्वाड्रॅटिक आहे त्यामुळे सी ची किंमत मिळेल ती. या ठिकाणचा सी आणि हा सी डिफरंट आहे. ही किंमत x ची असते. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. त्यातला हा सी. पण या ठिकाणी x च्या जागी व्हेरिएबलच सी आलेला आहे. त्यामुळं हे न लिहिता डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे. -b म्हणजेच मायनस ऑफ -24 प्लस ऑर मायनस रूट ऑफ -24 चा स्क्वेअर -4 इंटू 12 इंटू 5. a ची किंमत 12, c ची किंमत 5 अपॉन 2a म्हणजे 2 इंटू 12. मायनस मायनस होईल प्लस 24 प्लस ऑर मायनस रूट ऑफ 24 चा स्क्वेअर ॲज इट इज राहू द्या 24². मायनस असल्यामुळे त्याचा स्क्वेअर केला तर प्लस होईल मायनस 4 इंटू 12 इंटू 5 तो येतो 240 अपॉन 24. आता यात काय करायचं, थोडंसं सिम्प्लिफिकेशन केअरफुली लक्षात घ्या. 24चा आपण स्क्वेअर का नाही केला. 24चा स्क्वेअर येईल 576. पुन्हा सबट्रॅक्शन, राहिलेल्या टर्मचं स्क्वेअर रूट घेताना पुन्हा त्याचे फॅक्टर पडावं लागते. त्याऐवजी हे सॉल्व्ह करतानाच फॅक्टर मध्ये करायचं. या दोन टर्म मधून 24 कॉमन निघतोय. तो रूट मध्येच ठेवला पण कॉमन घेतला, 24 कॉमन घेतला. शिल्लक राहील पहिल्या ठिकाणी 24 आणि मायनस 240 मधून 24 कॉमन घेतला तर राहील 10 अपॉन 24.
इक्वल टू 24 प्लस और मायनस रूट ऑफ 24 इंटू 14, 24 मायनस 10 म्हणजे 14 अपॉन काय आला 24. आता यामध्ये C इक्वल टू 24 प्लस और मायनस रूट मध्ये फॅक्टर्स पडा. 24 लाच आपण कारण स्क्वेअर रूट निघते त्यामधल्या काही टर्मचा 24 ला आपण 6 इंटू 4 लिहू शकतो किंवा त्याला 2 इंटू 3 इंटू 4 असं लिहिता येईल. 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 14 ला 2 इंटू 7 लिहिता येईल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 24. आता यामध्ये स्क्वेअर रूट मधली टर्म केअरफुल. हा जो 4 आहे रूट मध्ये त्याचं स्क्वेअर रूट घेता येईल. 4 चं स्क्वेअर रूट येईल 2. पुन्हा इथे 2 इंटू 2 आलेला आहे. 2 इंटू 2 पुन्हा 4 त्याचं स्क्वेअर रूट परत 2 येईल. रूट मध्ये शिल्लक राहील फक्त 3 इंटू 7 आणि 3 इंटू 7 म्हणजे 21 अपॉन 24. 24 कॅन्सल होत नाही डायरेक्ट. न्यूमरेटरवरून 4 कॉमन घ्या. शिल्लक राहील 6 प्लस और मायनस रूट 21 अपॉन 24. त्याला 4 ने डिवाइड करता येईल म्हणजे 6 प्लस और मायनस रूट 21 अपॉन 6. आता तो 6 जो आहे डिनॉमिनेटर तो सेपरेट घेता येईल. सेपरेट घेतला तर तो कॅन्सल होईल म्हणजे 6 अपॉन 6 येईल 1 प्लस और मायनस रूट 21 अपॉन 6. म्हणजे C च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. एक मिळाली 1 प्लस रूट 21 1 प्लस रूट 21 अपॉन 6 आणि दुसरी व्हॅल्यू 1 मायनस रूट 21 अपॉन 6. यापैकी कुठली व्हॅल्यू घ्यायची आहे जी व्हॅल्यू दिलेल्या इंटरवल मध्ये असेल. दिलेले इंटरवल काय 0 टू 1/2. दिलेले इंटरवल आहे 0 टू 1/2 म्हणजे 0 आणि 1/2 च्या मध्ये असेल अशी व्हॅल्यू कुठली ती आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं. अशी व्हॅल्यू कुठली असेल पहा. समजा आपण C ची किंमत ही कन्सिडर केली 1 प्लस रूट 21 अपॉन 6. अप्रॉक्सिमेटली किंमत काढायची. पूर्ण कॅल्क्युलेशन लगेच लॉग टेबल पाहून 21 चं स्क्वेअर रूट त्याला 6 ने डिवाइड काही गरज नाही. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फक्त आपल्याला बघायचं आहे की यातली कुठली व्हॅल्यू त्या इंटरवल मध्ये आहे. 1 प्लस रूट 21 16 चं स्क्वेअर रूट 4 असतं. 25 चं स्क्वेअर रूट 5 असतं. म्हणजे 21 चं स्क्वेअर रूट 4 च्या नियर अबाउट असेल कुठेतरी. 4 आणि 5 च्या मध्ये असेल. बरोबर आहे. म्हणजे 4 पॉइंट समथिंग हे त्याचं स्क्वेअर रूट येईल आणि डिनॉमिनेटरला 6 आहेच आहे. 4 पॉइंट त्याला जर 6 ने डिवाइड केला तर व्हॅल्यू 0 पॉइंट समथिंग येईल आणि तो जर 1 मध्ये ऍड केला तर मिळणारी व्हॅल्यू ही 1 प्लस म्हणजे 1 पेक्षा ग्रेटरच असेल. म्हणजे हे कॅल्क्युलेशनही करायची गरज नाही. इथेच आपण सांगू शकतो की 1 प्लस समथिंग आहे. 1 मध्ये जर एखादी संख्या आपण पॉझिटिव्ह संख्या ऍड केली तर मिळणारी संख्या 1 पेक्षा मोठी असेल आणि 1 पेक्षा मोठी असेल म्हणजे ती 1/2 पेक्षा तर मोठी असणारच. मग ते 0 आणि 1/2 च्या मध्ये येईल का संख्या? नाही येणार. म्हणजेच ही संख्या दिलेल्या इंटरवल मध्ये नाही. यात आपण लिहिणार
1 plus root 21 upon 6 does not belong to 0 to 1 by 2. आता दुसरी टर्म 1 मायनस रूट 21 अपॉन 6 आहे. तर आपण लिहू 1 मायनस 4 अपॉन 6 ला वाटल्यास 4 अपॉन 6 म्हणजे 1 मायनस 2 बाय 3. 1 मायनस 2 बाय 3 म्हणजे 1 बाय 3 आणि 1 बाय 3 म्हणजे 0.33. ती व्हॅल्यू 0 आणि 1 बाय 2 च्या मध्ये असणारच आहे. अँड 1 minus root 21 upon 6 belongs to 0 to 1 by 2. ही व्हॅल्यू 0 to 1 by 2 मध्ये आहे. and therefore final answer C equal to काय येईल 1 minus root 21 upon, यात फक्त C ची किंमत विचारली आहे. थेरम व्हेरीफाय होतोय किंवा नाही असं काहीच विचारलेलं नाही आहे. C ची किंमत मिळाली 1 minus root 21 upon 6. मीन व्हॅल्यू थेरमचे क्वेश्चन्स हे केअरफुली पहा. यामध्ये आज होमवर्कला दिलेला एक प्रॉब्लेम आणि तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये एक सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. एक्झरसाइज 3.3 च्या आधी मीन व्हॅल्यू थेरमवरचा एक सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे f of x इक्वल टू log x चा. तो सॉल्व्ड प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करा.